गडचिरोलीनंतर राजधानी मुंबईतल्या वसतिगृहातील भीषण वास्तव समोर आलंय। विद्यार्थ्यांना सडलेलं अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातंय, तर माध्यमातून हा सगळा प्रकार घडल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासनही शिरसाटांनी दिलंय। संजयजी शिरसाट आपल्या सोबत आहेत। तुम्हाला हा प्रकार माहिती पडला असेल, नेमकं तुम्ही यावर काय ॲक्शन? मला आपल्या माध्यमातूनच हा प्रकार आता समोर आलेला आहे। मी माझे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आणि आयुक्त मुंडे दीपा मुंडे यांना सुद्धा मी फोनवर ते सगळं सांगितलेलं आहे। तातडीने अधिकारी तिथं पाठवण्यात आलेला आहे। तिथलची गलथान जो कारभार आहे त्या संदर्भात अधिकाऱ्यावर निश्चित कारवाई केली जाईल। परंतु हे जे का कॉन्ट्रॅक्ट आहे हे कुणाला किती दिवसापासून दिलं गेलं, तिथं काम करणारा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा कारवाई करायला सांगितलेली आहे। आणि त्या हॉस्टेलमध्ये एकंदरीत विद्यार्थी किती आहेत, माझी माहिती अशी की काही विद्यार्थी त्यामध्ये अनेक वर्षापासून शिक्षण संपल्यानंतर सुद्धा राहत आहेत, तशी माहिती समोर आलेली आहे। म्हणून या सगळ्या बाबी तपासल्या आजच्या आज तपासायला सांगितलेल्या आहेत आणि जो कोणी याला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल। आत्ता जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय त्यांनी या पद्धतीने जर जेवण देत असेल तर त्याला तातडीने बदलायची सुद्धा प्रक्रिया आमच्याकडून सुरू केली जाईल। आम्ही दर महिन्याला यांना 7,800 रुपये देतो, पैसे काही कमी देत नाही आहे। विभागातर्फे सर्व पैसे जातात, परंतु सब कॉन्ट्रॅक्टर नेमणे, सब कॉन्ट्रॅक्टरने आणखीन कॉन्ट्रॅक्टर नेमणे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या जेवणाचा दर्जासुद्धा घसरत चाललेला आहे। आमच्या वरिष्ठ अधिकारी आणि काही ठिकाणी स्वतः आम्ही व्हिजिट मारणार। ज्या ज्या ठिकाणी असा प्रकार दिसेल तातडीने त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर तिथं नेमून चांगलं जेवण देण्याचा आमचा प्रयत्न। पुढारी न्यूजने हा गलथान प्रकार समोर आणल्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री ॲक्शन मोडवर आलेले आहेत। राज्यभरात ते अशा वसतिगृहांना व्हिजिट करणार आहेत। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।